इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार रसिक हो, नमस्कार. दिवाळीच्या पहाटे अतिशय मंगल मनाने मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आमचा हा भावगीतांची जी मैफिल आहे तो कार्यक्रम तुमच्या पुढे सादर करते. कार्यक्रमाचं नाव आहे पारिजात हा फुलला. आगमनानं आपुल्या आसमंत हा फुलला. आगमनानं आपुल्या आसमंत हा फुलला. जणू नभी इंद्रधनु खुलला. जणू नभी इंद्रधनु खुलला. ऐन दिवाळीत बरं का पारिजात हा फुलला. पारिजात हा फुलला. एक मिनिट. कसं आहे, आम्ही गायक असल्यामुळे आम्हाला आमच्या आवाजाची फार काळजी घ्यावी लागते. तुमच्या परवानगीनं क्षमस्व. मी जरा 3 पेग पिऊन घेते. 3 घोट पाणी पिऊन घेते. घोट घोट घोट. तर आता मी माझ्या मैफिलीला सुरुवात करते. पारिजात हा फुलला. आज आपल्याला इथे तबल्याची साथ द्यायला आलेले आहे. अरे हे कुठे गेले? हॅलो, हे कुठे गेले? आले? हॅलो. अरे अरे या. आपण कोण? आपण कोण? म्हणजे आमचे नेहमीचे उस्ताद जे तबला वाजवतात श्रीराम घुले, ते कुठे दिसत नाहीत. घुले सर हॉस्पिटलला ऍडमिट आहे. अगं बाई, काय झालं त्यांना? इज इट सिरियस? एनिथिंग? नाही, त्यांना काख मांजरी झाली आहे. बापरे, काक मांजरी? हो, मांजर काखेत धरली, कचकन चावली. चावली कसली? जवळ जवळ जेवली ती. हो, पण आपण मी घुले सरांचा चौथा पट्ट शिष्य चौघुले. अच्छा. चौथा म्हणून चौघुले असं बरं. केलेलं आहे. तर त्यांनी मला मदतीला इथे पाठवलेलं वा आहे. वा. नाही, आता गुले मास्तरांनी तुम्हाला इथं पाठवलेलं आहे म्हणजे तुम्ही तेवढीचेच असणार. अगदीच रसिक हो. हे आता मला तबल्याची साथ देणार म्हणजे नक्कीच चांगली द्याल अशी माझी खात्री आहे, नाही का? म्हणजे काय? नाही का? हे ऍक्च्युली काय होतंय, तुमचं फक्त ऍक्शन होते, वाक्य येत नाहीये. एवढंच होतंय. नाही नाही, कसं आहे म्हणजे माझ्या गाण्यांना जशी आस आहे ना तशी माझ्या शब्दाला अशी आस आहे. असं होय? असं होय? तर ते असे येत असतात. तर मंडळी, यांचं स्वागत करा. ऍक्च्युली हे काय मध्ये मध्ये काय ऍक्च्युली म्हणजे माहितीये का? अहो, ते काय टिपॉय का बाजूला सरकवताय? तबला आहे ना तो. असं काय करताय तुम्ही? तबल्याची साथ द्यायला आलात ना? अरे, हे वाजवायचंय मी. अरे, हरकत नाही. मग तुम्हाला काय वाटलं मृदुंग नाही? नाही, नाही, मृदुंग माझ्या कार्यक्रमात नसतो. नाही. भावगीतांचा कार्यक्रम आहे ना. हा. चल सुरुवात करूया. इथे असं काळं नाहीये मध्ये. इथे फक्त काळं आहे, पांढरं नाहीये. ते जरा सरळ करता का? आता त्याचं कव्हर काढाल तर दिसेल. अरे हो, मला लक्षातच नाही आलंय. अरे बापरे, डोळ्यात बोट गेलं. डोळा मोठा ओपन करतो बघा आपण, डोळ्याचा आ करतो बघा, तेव्हा डोळ्यात बोट गेलं. तुम्ही नक्की गुले मास्तरांचे पट्टे शिष्य आहात ना? हो हो, नक्कीच आहे मी. नक्कीच म्हणजे आहे. असणारच म्हणजे तुम्हाला तबला माहिती नाही असं होणारच नाही, नाही, नाही नाही, का? असं म्हणजे ही होणारच सगळी तुमची विनोद झालेले आहेत. ठीक आहे, हरकत नाही. आता आपण मैफिलीला सुरुवात करूया. तर रसिक हो, तुझ्या इथे घेऊन जा. काय काय? नाही, सुरू कर, हरकत नाही. तुम्ही मध्ये मध्ये हे काय करतात मला काही कळत नाहीये जरा. नाही, तुम्ही एक मिनिट, मस्त करता, आवडलं मला. आपले तोंड सांभाळा बरं का? Yes, yes, please. हा, तर मी कार्यक्रमाला सुरुवात करते. रसिक हो, माझे वडील हेच माझे गुरु. त्यांनी मला कायम सांगितलं, बाळा तू गाऊ नकोस. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की बाळा नुसतं गाऊ नकोस, हा, गाणं आपल्या अंगात असं भिनव वा. आणि आपलं आयुष्य म्हणजे गाण्याला बनव बरं का? हे काय करताय तुम्ही? हात पुढे केलात ना, गळा लावायला दिलं ते. यांनी गळा लावला जातो का? काहीतरी बोलू नका, जरा शांत बसा, कृपया शांत बसावे. तर माझ्या वडिलांनी मला गाण्याचं ज्ञान दिलं. मला तर मी शिक्षणाबरोबरच
गायनाचं ज्ञान घेतलं आणि माझं सगळं आयुष्य संगीतासाठी वेचलं. नक्की. तर तेच मी तुमच्या सेवेस अर्पण करते आहे. आणि नमस्कार. माझी ही शाळा ही जमदाडे हायस्कूल भांडूप पूर्व. माझे बाबा हे बबन कांजूरमार्गे. एक मिनिट, तुम्ही तर म्हणालात तुम्ही चौघुले, मग कांजूरमार्गे बाबांचं नाव? बाबांचं आधीचं आडनाव हे कांजूरमार्गे होतं. माप ओलांडलं आणि मग ते आईकडे आले म्हणून चौघुले झाले ते. तुम्ही चुकून मिशीवाल्या एका माणसाला आपली आई समजत नाही आहात ना? नाही, दोघांना मिशा आहे. म्हणजे बाबांनी मला एक गोष्ट सांगितली पण मी ती नाही ऐकली. मुळात तुम्ही तुमची माहिती का सांगताय? तुम्ही मला तुमची माहिती सांगितली मग मी माझी माहिती त्यांना सांगितली. नाही, एक मिनिट, ही माझी गाण्याची मैफिल आहे ना, मग मी माझी माहिती सांगणार. मी तुमची मैफिल चालली आहे का ही? नाही. तुमची तबल्याची मैफिल चालली आहे की ज्यात मी गाण्याची साथ द्यायला आले? नाही. तसं नाही ना. तर ही माझी मैफिल आहे, तर तुम्ही साथ द्या, ठीक आहे? हो. तर रसिक हो, तुम्ही नक्की तबला वादक आहात? हो, तबला वाजता की मी. हा. तर रसिक हो, मराठी संगीताला आपली भावगीतांची फार मोठी परंपरा आहे. खूप गायकांनी गाणी गाऊन ठेवलेली आहेत. त्यापैकीच एक गाणं मी इथं सादर करणार आहे आणि एक सांगतिक मानवंदना आपण त्यांना द्यायची आहे. आणि मला असं, काय चाललंय तुमचं? अहो, काय चाललंय तुमचं? हे माझा हे संपलंय तर इथे 4-5 आहेत ना, एकातला काढला तर काय प्रॉब्लेम. अरे ते टॉर्चचे सेल आहेत का? ते टॉर्च मधले सेल आहेत का? काय चाललंय तुमचं? जरा डोकं सांभाळा तुमचं. त्याला तबल्याचा गठ्ठा म्हणतात, कळलं का? मठ्ठा. शांत राहा. तर अनेक दिग्गजांची गाणी आपण इथे गाणार आहोत बरं का. मी आज इथे गाणार आहे मालतीताई खानोलकरांचं गाणं, बेवलकर गुरुजींचं गाणं आणि बाबूजी. हा, बाबूजी दरदी. हे गाणं ते नव्हे. तर असे हो, अनेक थोरा मोठ्यांची गाणी ऐकत ऐकत मी मोठी झाले. मोठी थोडी मोठी आहे रे. मोठी. याच्यापेक्षा ही मोठी आहे. झालं तुमचं? हा? तर अनेक थोरा मोठ्यांची गाणी ऐकत मी मोठी झाले. मला भावगीत हा प्रकार गाण्यातला खूप आवडतो. कारण भावगीतामध्ये ना एक आत्मा असतो. त्यातले जे भाव आहेत ना ते मला खूप आवडतात. म्हणजे परमात्म्याशी आनंद साधणारा हे जे भावगीत आहे. यार, अहो, काय चाललंय तुमचं? हे काय चाललंय तुमचं? ते तुमचं चालूपर्यंत मी रिंग रिंग खेळत होतो. हे रिंगरिंग खेळायचंय? रिंगरिंग खेळण्यासाठी येते. उचला ती चुंबळ, उचला. ह्याला काय म्हणतात? चुंबळ. काय ते? अहो, चुंबळ आहे ती. मग मी बायकोचं घेतो ते काय? ऐका, ते चुंबन असतं. तुम्ही ना मला फार त्रास देता. तुम्ही मागे बसा बरं. सॉरी. तर रसिक हो, मला असं म्हणायचं आहे की ती नीट ठेवा ते. मला हा दाबा, हा देतो. मला हा दागा हंसी दुर्बहाल अगदी. मला हा दिन आल बुर्ज खलीफा हाल. जैसा भेस वैसा भाषा बोलने को मजा आता है. हे काय आहे? हे काय आहे? अरबी आहे ऍक्च्युली. हे अरबी आहे का मला माहिती नाही, पण तुमच्यात जास्त चरबी एवढं मत. जरा शांत बसाल कृपया. तर अनेक दिग्गजांची मी गाणी इथे गाणार आहे. तर आता गाण्याला सुरुवात करते आहे. हे सुरांनो चंद्रवा. असा आवाज ऐकू आला ना की डायरेक्ट सोफा बनवायला घेतो मी. फर्निचरचं दुकान आहे का हे? Sorry. क्षणार्धात तुमचा सोफा होईल आणि मी तुमच्यावर बसेन बरं का? नाही. जरा शांत व्हा. Yes, आणि वाजवा तो तबला. तबल्याची आहे. Want to fresh? Shut up! काय want to fresh? वेडसर आहात तुम्ही, वेडसर आहात. हे काय केलं तोंडाचं? तोंडाला लावायची असते ती पावडर, तबल्याला लावायची असते ना पावडर. असं काय करतं? वाजवा. बेरिंग. हा, मी करते.
हे सुरा हे काय आहे? ते जास्त एनर्जी लागली जरा, थोडी जास्त एनर्जी, कारण बराच वेळ चुकत होता ना, म्हणून जरा जास्त एनर्जी लागली. सॉरी. नको ना लावूस एवढी एनर्जी डुकरा. आता आता घेतो, आता घेतो. कशाला लावतोस बोकडा? आता मी व्यवस्थित विशू इज माय फ्रेंड. वाजवा. हे सुरानो चंद्र भा हे सुरा. नाही, मजा नाही येते. एकदा ते असं म्हणा, बघूया लागतोय का. मॅच होत नाहीये जरा. एकदा आता तुम्ही मॅच करताय. हे ना मैफिलीच्या आधी करायचं असतं, आता नसतं करायचं. रसिको क्षमस्व, त्यांना आता लक्षात येतंय की आपला तबला लागलेला नाहीये, तर कृपया त्यांना तो लावून घेऊ द्या, मग मी गाण्याची सुरुवात करते. कृपया क्षमस्व, लावा आता तुमचा तबला. नाही, कसं आहे माहितीये का, कलेचं असं असतं, म्हणजे लावा. कला सादर करायची तर व्यवस्थित करायची. मग आपल्याला तसा काय प्रॉब्लेम. अरे ए तबला फोडलास तू, बघतोस काय आता? काय चाललंय आता? कशी होणार माझी मैफिल, कशी होणार? एक टेन्शन घेऊ नका तुम्ही, टेन्शन घेऊ नका. हे काय आहे? हे का हे तो ना परत एकदा वाजवा जरा. हे नाही, एक मिनिट, तो ना नीट लागला नाहीये तुमचा. नाही, व्यवस्थित लावलाय मी. तो आपण नीट लावूया. या जरा या या इकडे. नमस्कार, समीर चौगुले. तुम्ही समीर चौगुले? येस. एक मिनिट. काय करता? अरे हा, समीर चौगुले. अहो सर, तुम्ही ना असं करत जाऊ नका सर. तुम्ही तुमची ओळख अशी लपवत जाऊ नका सर. मग खरी ओळख तर यात आहे, चेहरा सर्वसामान्य आहे सर. नाही सर, काय मग बापरे, कसले आहात तुम्ही? हो, ते आम्ही बघतो तुमचं जत्रेचे हास्य महाराष्ट्र. महाराष्ट्राची हास्य जत्रा असं नाव आहे तेच ते, हास्य जत्रा महाराष्ट्र. खूप सुंदर. या, I know. हो, आणि तुमची पार्टनर बापरे जबरा ती. ते विशाखा. अरे 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 अरे, काय टायमिंग सेन्स आहे त्या कोवळ्या पोरीचा. अरे अरे पोळ्या, अरे ढवळ्या पावळ्या मधली ढवळ्या आहे ती. ढवळ्या. कार्यक्रम कधी सुरू करायचा ते सांगा मला. लगेच आता लगेच. हे बघा, आता हा बघा प्रमुख पाहुण्याचा बिल्ला बघा इकडे लावला. आता कार्यक्रम सुरू केला. या तुम्ही इथे बसा. इथे का? बसा बसा, या या बसा. तर वा, शाबास, बसलात तुम्ही. आता मी कार्यक्रमाला सुरुवात करते. सुस्वागतम. अरे बापरे, पडदा द्या. कॉमेडी नट आल्यामुळे कॉमेडीच व्हायला लागली. द्या पडदा द्या. ए पडदा दे बडा. बसा, मी ओळख करून देते. बसा मंडळी. सुस्वागतम. बिब्बेवाडीच्या या आपल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आज आपलं मोठं भाग्य आहे की इमानदारीत काम करणारे समीर चौगुले इथे आलेले आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तर आपले प्रमुख पाहुणे, तजदीबद्दल जरा क्षमस्व. एक मिनिट. हॅलो, हा बोल रे. हो का? अरे मग ते यांचं काय करायचं? नाही, हे आता आलेत ना, घ्यायचं काय? अच्छा, बर ठीक आहे. हा बघते मी बघते. एक मिनिट. सर जरा उठा ना. काय? जरा उठा ना. मी उठू? हा, उठ ना जरा. सॉरी. काय झालं ते तरी? अरे काय झालं ते तरी सांगा ना. नमस्कार काय झालंय ते सर, जरा तुम्ही जरा इथे विंगेत थांबा. विंगत थांबा म्हणजे? ऍक्च्युली सर, काय झालं माहितीये का, या कार्यक्रमाला ना मोठे बॉलिवूड सुपरस्टार सुमित शेट्टी यांना बोलवलं होतं. सुमित शेट्टी? हा, पण आमचे साहेब काय म्हणाले, बॉलिवूड कलाकारांचं काही सांगता येत नाही ना एकदम, म्हणून ते म्हटले एखादा
स्टँड बाय सेलिब्रिटी बोलून ठेव बुवा. तुम्हाला बोलून ठेवलं होतं. तुम्ही मला स्टँड बाय सेलिब्रिटी म्हणून इथे हा बोलवलं? बाई, कसं आहे आणि काय झालं नेमकं झालं तेच झालं बघा, गोंधळ झाला. त्या सुमित शेट्टींनी आता मला 20 मिनिटापूर्वी सांगितलं की मी येत नाहीये, म्हणून मी तुम्हाला लगेच प्रमुख पाहुण्याचा असा बिला लावला आणि असं पुढे केलं. पण आता त्याचा 2 मिनिटात फोन आला की ते येत आहेत तिथे. मग आता मी कोण आहे? मी नाही कोण मग ते आहे? इथे आले तरी तुम्हाला प्रमुख पाहुणा बघितला तर घोळ होईल ना सगळा म्हणून. पण मी प्रमुख कोण आहे की नाही आता म्हणजे? हा म्हणजे म्हणजे अगदीच असं नाही असं ठरलेलं नाही अजून. म्हणजे आहे मी मध्ये. हा म्हणजे बॉलिवूड स्टारचं काय सांगता येत ते सोड, मी आहे का नाही हा, मला म्हणजे कन्फर्म. तुम्ही पाहुणा आहात सर, पाहुणे आहात तसं. हे कसे 2 पाहुणे आहेत? हा पाहुणो असा पाहुणा असतो ना तो नाही मग मी कसं पाहुणे आहे? सर तुम्ही असे ते केविलवाणे पाहुणे अरे असतात. कुठली कॅटेगरी आहे? केविलवाणे पाहुणे असतात का कधी? ते असतात ना आपले असे खुर्चीत बसले केविलवाणे. ऍक्च्युली हे बरोबर नाही नाही म्हणजे. मान्य आहे मला, मी चुकीचं करते सॉरी पण. म्हणजे मला ना हे मला खरंच मान्य नाही, मान्य आहे मला. I am sorry. सेलिब्रिटी म्हणून मला तुम्ही हा बरोबर आहे, सॉरी 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 थँक्यू सर. सर एक मिनिट हा सर, हा बिलला जरा तुम्ही आतमध्ये टाका. कसं ते आले तर त्यांनी बघितलं तर मग वाट लागेल ना सर. तर मंडळी गेली 5 वर्ष आपण इथे ज्येष्ठ कलाकारांना, दिग्गज कलाकारांना, सेलिब्रिटी लोकांना इथे बोलवत आहोत. गेल्याच वर्षी संजू फेम, गौरव मोरे इथे येऊन गेले. 1 सेकंड, माझ्या आधी गौरव मोरे इथे येऊन गेला. सर आय एम सॉरी, तुम्ही त्यांची आणि स्वतःची बरोबरी करू नका सर. का? सॉरी सर, त्यांनी किती वाईट परफॉर्म केलं तरी 8 मार्क मिळतात सर. तुम्हाला तर मार्क पण मिळत नाहीत. अरे यार, अरे ती पद्धत आहे, तो मान आहे ते आमचा. मान बिन काय खोटं असतं हो सगळं ते. हो, मला फोटो सुद्धा मिळाले तो ते चांगले. फोटो काय जत्रेत कोणालाही मिळतात. ती बिचारी तुमच्या बरोबर नांगरणी करते त्याच्यामुळे तुम्हाला अरे शहाणपणा photo करू नका. मग सर तुम्ही शहाणपणा करू नका तिचा, सांगून ठेवतोय. तिचा आगाऊपणा मला नका सांगू. Sorry. ती काय आहे ना मला माहितीये, ओई मम्मा करत असते अरे दिवसभर. जाऊ दे मरती ती, जाऊ दे खड्यात गेली ती. आपल्याला काय, तुम्ही शांत व्हा तिकडे. हा? मी पुढे माझं काय होणार ते हो एकदम. सांगते ना सांग. तर मंडळी थोड्याच वेळात आपल्या समोर येत आहेत सुमित. हॅलो एक मिनिटात तसदी बदल. हॅलो हा अरे काय तुम्ही पण ना मग आता मी आतमध्ये घालवलं त्याला. असं तुम्ही कोंडी करता माझी, मग प्रॉब्लेम होतो माझा. बघ ठेव. सर काय सर काय? असे विंगेत का उभे असे रुसूबाई सारखे? अरे तुम्ही मला उभं केलं नाही ते विंगेत एडी आता. आहे मी, माझं काय ऐकता. या तुम्ही आत या. अरे पण तुम्ही मला उभं केलं ना यार. अहो, नाही आता तुम्ही हे बघा, असा प्रमुख पाहुण्याचा बिल्ला आहे ना, असा शाबास असा बाहेर काढा. पण ते सुमित शेट्टी येणार होते ना, त्याचं काय? नाही येणार तो माणूस. मला ना म्हणून या बॉलिवूडवाल्यांचा राग येतो, तुम्हाला सांगते. एक तर यांच्या पियेना गाठा, त्यांना ॲडव्हान्स पैसे द्या, तरी हे वेळच्या वेळी येत नाहीत. मी सांगत होते आपल्या मराठी नटाला बोलूया, त्यांनी नकार फुली मारली त्याच्या पुढे. मग आता तुम्ही बघा कसे स्वतःच्या पैशाने इथपर्यंत आला, तिकीटाचे पैसे स्वतः खर्च करून आलात. हे मला मला तुमचं मिळणारच ना ते हो, हो. पैसे. ते ऍडव्हान्स हे पण आहे, मानधन सुद्धा हो, माझं मिळणार, ठरलंय. मिळणार. म्हणजे मग आता मी आहे म्हणजे हो मी तुम्ही आता प्रमुख पाहुणे आहे. प्रमुख पाहुणे. हा, ठीक आहे. हा. मी आता तुमचं नाव घेते, तुम्ही विंगेत हा, मग मी तसं बरं नाही होतं. हा, या. तर मंडळी आता आपल्या समोर येत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके समीर चौगुले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. मी सरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. या सर, या सर, या. कसं आहे, वाघिणीसारखं व्यक्तिमत्व असलेली मी हे सरांच्या हातात आता मेणबत्ती देत आहे आणि बदकासारखी उंची असलेले आपले सर दीप प्रज्वलन करत आहे. काय फालतूगिरी आहे तुमची. बदकासारखी उंची कशाला म्हणता तुम्ही? नाव घ्या ना, समीर चौगुले एवढा आहे ते. ती तुमची ती असते ना सोबतीन बरोबर पार्टनर, ती म्हणते ना तुम्हाला बदक बिदक. अरे खड्ड्यात गेली ती शाणी आहे मोठी. मी ते लिहितो म्हणून ती मोठी शहाणपणा करते तिथे जाऊन. सॉरी चिडू नका ना तुम्ही. ती खड्ड्यात गेली ते. ओ सर पाहुणे समोर सर. एक मिनिट हॅलो. हा काय? अरे यार तुम्ही ना हे मेणबत्तीचं हे तुम्ही बरोबर करत नाही. मेणबत्ती गळायला लागली. हा, बरं ठीक आहे, थांबा जरा. ठेवा
बघते मी. मला हे तुमचं अजिबात आवडत नाही. ठेवा फोन. हा. याच्यात हे गळतंय ते अरे फुंकर का मारली तुम्ही? डोकं फिरवून आधीच मी चिडले. तुम्ही आत वा. अरे पण काय झालं? हाती ना टाकले यार. अरे तुम्ही टकलं का म्हणतात मला? नाही. टकलं का म्हणतात मला तुम्ही? नाही माझे शब्द एकदम सटकले. पुन्हा टाकलं म्हणाला तुम्ही? नाही शब्द एकदम ते सटकले माझे. शर्ट नंतर टाकल्या हे कसं? आज शब्द कशाला पाहिजे तुम्हाला? दुसरा शब्द नाही येत मराठीत? सॉरी घरंगळलेले शब्द. घरंगळलेले? रागू नका सर. तुम्ही इकडे या ना. काय आता इकडे काय झालं? मला दीप प्रज्वलन करा होतो मी. ऍक्च्युली काय आहे, एकदा आता त्यांचा फोन आला तर त्यांचं अर्जंट काम निघालं होतं ना, ते कॅन्सल झालं आणि ते इकडे येत आहेत आता. अरे मग मी काय करू यार? मी पण स्टार आहे यार, मी सेलिब्रिटी आहे यार. मान्य आहे मला सर. सॉरी मान्य आहे मला. एक मिनिट सर. तुम्ही ना एक मिनिट आमच्या मंडळाचे ना कार्यकर्ते म्हणून तुम्ही राहिले. हे बरोबर नाही पण नाही हे ना- मला मान्य आहे. मला मान्य आहे. एवढा अपमान माझा कधीच झालेला नाही. हे बरं, काय झालं? अरे यार याचा गडच झाला रंग याचा. अरे मेले रक्त येते डायरेक्ट सॉरी हा तुम्ही कार्यकर्ता म्हणून इथे उभे राहा. आता सुमित शेट्टी कधी येतील? धन्यवाद. तर मंडळी आता आता हे थोड्याच काय वेळात- काय करू मी याचं? तुम्ही कार्यकर्ता. एक मिनिट. हा तुमची ना ओळख ही बघा. ही ओळख अशी लपवा. आता जगात कोणी ओळखणार नाही तुम्हाला. समीर चौगुले आहात तुम्ही. हा कोट काढून ठेवा. शाबास. हे तुमचं बेरिंग पकडण्यानं मला खूप जा ना, माझं मी बघतो, जा आवडतं. तुम्ही. थँक्यू सो. तर मंडळी जोरदार टाळ्या. हॅलो. अरे यार तुम्ही घालवलं त्याला. आता हे तुमचं मालक ठेव पण. एक मिनिट. मी आता कार्यकर्ता राहणार. मी बिल्ला लावलेला आहे. मी कार्यकर्ता. नाही सर तुम्ही कार्यकर्ताच आहात. मग पण काय आहे ते सुमित शेट्टीने यायला अजून 15 मिनिटं वेळ आहे. मग तर मला जरा एक मदत कराल प्लीज. हा मदत करेन मी. तर मंडळी But बेंबीला सुद्धा माहिती नसतं की कस्तुरीच्या मुगात काय बोलताय तुम्ही? कुठली कस्तुरी मृगाला माहित नसतं तिच्या बेंबीत कस्तुरी आहे ती. असं वाक्य आहे, हो, हो. मला कुठे लफेदार मग वाक्य. नका बोलू. शांतपणा कशाला करताय? शांतपणा करताय. मी त्यांना या माझ्या कार्यकर्त्याला विनंती करते की जोपर्यंत सुमित शेट्टी आपल्या रंगमंचावर येत नाहीत तोपर्यंत त्यांनी आम्हा सगळ्यांचा टाइमपास करावा. टाइमपास करावा. कारण मनोरंजन करा असं तरी म्हणा निदान. हो ते मी कुमार सानूचं गाणं बघ. अरे नको यार, गाणं नको ते यार. म्हणा ना. असं टाइमपास म्हणा ना. मी एवढंच म्हणणार. हा गाणं. आता नाही. आता मी ते प्रमुख पाहुणा वगैरे नाही म्हणणार. आता मी बनलो ना. मी प्रमुखपणा नाही बनणार. नाही सर ऍक्च्युली एक मिनिट. नाही, नाही, नाही. अरे, काय चाललंय यार तुमचं? ऍक्च्युली ते सुमित शेट्टी आता येतच नाहीयेत. हा मग तर तुम्ही प्रमुख पाहुणा म्हणून जा. फक्त समीर चौगुले म्हणून नाही. मग? तुम्ही हे आता सुमित शेट्टी म्हणून रंगमंचावर जायचं. अरे काय वेळ लागला काय? मी सुमित शेट्टी म्हणून रंगमंचावर जायचं? इकडे आहे ना, दिसतंय ना लोकांना. मला सुमित शेट्टी नाहीये. तू खरंच सांगतो. कोट कोट तुमचा हा तो घाला कोट घाला. शाबाश घाला पटकन. हे बरोबर नाही यार. मला येईल कधीच मिमिक्री मी केलेली नाही. येईल. बघा हे सुमित शेट्टी म्हणून तुम्ही असे रंगमंचावर या. हा छानपैकी. हा येता. अरे. चला तर थँक्यू सो अरे, मी मच तुमचे जात उपकार. असेल, निघ. तर मंडळी आता आपल्या समोर येत आहेत सुमित शेट्टी. जोरदार टाळ्या. नाचत या ना. बापरे मानला तुम्हाला. ग्रेट बुद्रुक ऍक्टर. तर आता मी सुमित शेट्टी यांना विनंती करते की त्याने 2 शब्द बोलावेत. अरे यार बोलण्याचं ठरलेलं नव्हतं यार. बोला ना. अरे नाही येणार मिमिक्री. बोलावं तर लागेलच ना तुम्हाला. अरे, मिमिक्री नाही येत मला. सोपं आहे तुम्हाला. जमेल तुम्हाला. तुम्ही बोला ना त्यांच्याशी. आता हे बघा लोकांसमोर ना उगाच मला फटके पडायला लावून तुम्ही बोला आता. मंडळी आता हे 2 शब्द आपल्याशी हितगुज जातील. काय बोलू मी? बोला काही बोला. मला इथे आनंद झाला वगैरे बोला. मला हे काय आनंद झाला. असं नाही आहे यार. असं मला तुम्ही यायचा बोलावला. मला आनंद झाला बा इकडे बोलावलं. आज मला दादांचा फोन आला. हा हॅलो. हा अरे यार तुम्ही इकडे आला? हा बरं ठीक आहे. तर तुम्ही हे काढा आणि समीर चौगुले म्हणून भाषण अरे. ते येत आहेत आता कधी बोलतो. समीर चौगुले. नमस्कार. मला तुम्ही इथे बोलवलं आणि कार्यकर्ता म्हणून मला तुम्ही जो मान दिलात त्याबद्दल मी खूप आभार. सुमित शेट्टी ते नाही सुमित शेट्टी. मला ऐकलं तो मी बोलावलं.
आहे मार झालो काय मार केला समीर चौगुले मला ऐकलं तुम्ही राहू दे बोल- कोटा तर राहू दे मला ऐकलं तुम्ही बोलावला समीर, माझं तुम्ही ऐकलं- check- तुझं ऐकतं का? मार मेले मार झाडे जा दरी तुडी मार माझा काय प्रॉब्लेम नाही अहो, असं करू नका